या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। शिर्डी-नगर मनमाड राज्य महामार्गावर कारची धडक होऊन एक अपघात झाला। यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी झालेत। राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातील तिसगाव फाटा इथे भीषण अपघात झाला असून वसंत बाबूराव कोतकर वय वर्ष 62 राहणार हनुमंतगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आणि त्यांच्या पत्नी हे दोघे जण कोल्हार कडून तिसगावच्या दिशेने प्रवास करीत होते। त्यावेळेस हा अपघात घडला आणि अज्ञात वाहन चालक तिथून निघून गेला। त्यानंतर घटनास्थळी तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी इथं पाठवलं। यामध्ये वसंत कोतकर यांची प्रकृती चिंताजनक आहे असं सांगितलं जात आहे। या चौकामध्ये सतत अपघाताच्या घटना घडतात, त्यामुळे स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत, मात्र आता रिफ्लेक्टर सुद्धा बसवण्यात आलेले नाहीये। चौकात असलेला पिवळा सिग्नल सुद्धा बंद असल्यामुळे बाबळेश्वरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळेस स्पीड ब्रेकर लक्षात येत नाही असं म्हटलं जात आहे। त्यामुळे इथून वाहनं मोठ्या संख्येने जात असतात आणि अपघाताच्या घटना घडतात। त्यामुळे इथे लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी आणि सिग्नल चालू करावा असंही सांगण्यात येत आहे। चौफुलीवरच आम्ही राहायला वस्ती आहे। इथं कायमची वर्दळ असती। तिसगावला जाणाऱ्या शाळेच्या मुलं आणि बैलगाड्या उचलल्या आहे, कायम ऍक्सिडेंट इथं होत असत्या। इथं स्पीड ब्रेकर टाकून घेतले, पण त्या अधिकाऱ्यांनी त्याला रिफ्लेक्टरच टाकलेले नाही। आम्ही त्यांना 2 वेळा रिक्वेस्ट केली, पण ते उडवाउडीचं उत्तर देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। कोणताही अधिकारी इथं येत नाही महाराज याचा बांधकाम खात्याचा, आणि तो याच्यावर नियंत्रणच करीत नाही काही गोष्टी। इथं आता एक अपघात झाला, एका स्पीड ब्रेकर एका स्विफ्टवाल्याने एक दाम्पत्य उडवलेलं आहे आणि दोघं पण गंभीर जखमी झालेले आहेत। आताच आम्ही पीएमटीला याच्या आधी तुम्ही सांगण्यात आलं होतं तुमच्याकडून काही रिफ्लेक्टर वगैरे नाही आणि ते लाईट पण बंद आहे। कोणता लाईट आहे तो? इंडिकेटर लाईट असतो इथं, सिग्नल असतो, पण तो पण बंद आहे। आणि इथं कायम कारखान्याच्या क्रॉसिंगला बैलगाड्या मागच्या हप्त्यातच एक बैलगाडी पण उडवली होती रात्री। तेव्हा इथं काहीतरी रिफ्लेक्टर होऊन स्पीड ब्रेकरला रिफ्लेक्टर बसवावं आणि इंडिकेटर सुद्धा चालू करावं अशी आमची मागणी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।